क्रिस्पी चना बनवणार आहोत. त्यासाठी मी चणे घेतले होते काबुली, ते रात्रभर भिजवलेले होते आणि त्यामधनं सकाळी पाणी काढून त्याला थोड्या वेळ हवेशीर सुकत ठेवले. नंतर त्यामध्ये लाल मिरची पावडर, किचन किंग मसाला, थोडंसं मीठ आणि काळी मिरी पावडर, थोडं लसूण होतं ते थोडं म्हणजे 4-5 पाकळ्या कुटून घेतलं आणि ते पण त्याला लावलं. कोणी आलं पण घालतात, आलं मी घातलेलं नाही. लसूण फ्लेवर आम्हाला आवडतो म्हणून मी गार्लिकच जास्त घातलेलं आहे. नंतर लिंबू पिळायचं, 10-15 मिनटं त्याला थोडंसं मॅरिनेट होऊ द्यायचं. नंतर यामध्ये थोडा चाट मसाला पण घातलेला होता मी. नंतर चाट मसाला घातल्यानंतर थोडं सॉस घालायचं आहे, टोमॅटो सॉस आणि आपलं सोया सॉस घालून छान मिक्स करून घ्या. मिक्स झालं की मग त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ घालून छान टॉस करत सगळीकडे हे पूर्ण हे पावडर लागलेलं पाहिजे कॉर्नफ्लॉवरचं. म्हणजे छान कोटिंग झाली की छान क्रिस्पी बनतात चणे. आणि एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर त्यामध्ये हे सगळे चणे आपण थोडे थोडे करून फ्राय करून काढायचे आहेत. आणि कडकडीत तेल गरम पाहिजे, त्यासाठी तुम्ही आधीच तेल गरम करायला ठेवून द्या. मग असं थोडे थोडे चम्मचनी त्यामध्ये घाला. बिलकुल असे छान क्रिस्पी होतात ना आणि चव पण खूप चांगली लागते. तुम्ही नक्की करून बघा आणि छोट्या मुलांना तर फार आवडणार. टिफिनमध्ये पण देऊ शकता. छान कुरकुरीत राहतात. थोडा चाट मसाला वरून घालायचा म्हणजे आणखी चव छान येतं. मला तर आमच्या घरी सगळ्यांनाच आवडते. तुम्ही पण नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडणार. आणि अशी ही रेसिपी मी तुम्हाला सांगितलेली आहे. नक्की करून बघा आणि मला कमेंट्स करून सांगा. माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या रेसिपीला लाईक करा. थँक्यू.